आणि त्यामुळे आता बैठका झालेल्या आहेत। अजित पवार यांनी कान टोचलेत माणिकराव कोकाटेंनी। मात्र कारवाई संदर्भात अद्याप काही माहिती समोर आलेली नाही। कारवाई होणार की नाही मंगळवार संपत आलेला आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय मंगळवारचा वायदा दिलेला होता। अजित पवार यांनी मंगळवारी फैसला करणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते। बैठक झाली, मंगळवारचा फैसला मंगळवार संपत आला, त्यानंतर कॅबिनेट सुद्धा झाली, मात्र अद्याप काय फैसला होताना दिसत नाहीये। योगेश, खरे आज मंगळवारी माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार होते। आज कॅबिनेट असल्यामुळे आणि गेल्या 2-3 दिवसापासून ते बाहेर असल्यामुळे याबद्दलचा निर्णय झालेला नव्हता। मात्र आज कॅबिनेट नंतर खरमडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदारांना आज एक छोटीशी गेट टुगेदर पार्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे संध्याकाळी, आणि त्यावेळेस या सगळ्यांची या ठिकाणी भेट होणार आहे। सर्व आमदारांशी, सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत अजित पवार निर्णय घेतील अशी चर्चा सूत्रांची माहिती अशी आहे की या पद्धतीनं त्यांची चर्चा होईल। आणि आज वाढदिवसाची मेजवानी सगळ्यांना दिली जाणार असल्यामुळे आता लगेच निर्णय घेणं शक्य नाही। मात्र आज संध्याकाळी याविषयी सगळ्यांशी चर्चा करून त्यावर निर्णय होईल। माणिकरावांशी पण याबाबतची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर कदाचित अजित पवार उद्या हा माणिकरावांच्या बाबतीतला निर्णय जाहीर करतील। सध्या तरी माणिकराव पूर्णपणे शरणागतीमध्ये गेलेले आहेत। यापुढे चूक होणार नाही, यापुढे असं बोललं जाणार नाही असं त्यांनी थेटपणे अजित पवारांना सांगितलेलं आहे आणि असं आश्वासन दिलंय की यापुढे माध्यमांशी सुद्धा बोलणं ते टाळणार आहेत। मात्र एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर अजित पवार आज पूर्ण दिवस वेगवेगळ्या बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे लगेच निर्णय आता घेऊ शकलेले नाहीत असं कळतंय। मात्र आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्या याबद्दलचा निर्णय आपल्याला जाहीर होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अगदी योगेश, म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता एकंदरीतच अभय दिलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अजून सुद्धा फैसला येत नाही। म्हणजे कृषी मंत्र्यांना आता फक्त कान टोचून तंबी देऊन योग्य बोलण्याचा सल्ला देऊन त्यांना अभय दिल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।